जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्यचे 24 दिवस लोकशाही मराठी ही सगळी परिस्थिती तुम्हाला दाखवत आहे। पण परिस्थिती जैसे थे दिवस बदलतो, परिस्थिती कायम राहते। महापौर सांगतात या ठिकाणी आपण भेट देऊ, या सगळ्याची पाहणी करू। पण आज महिना होत आलाय, 24वा दिवस आहे। पुढच्या 6 दिवसात महिना होईल, पण या ठिकाणी महापौर फिरकलेल्या नाहीयेत। आढावा घेतला आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। मुंबईच्या जुहू चौपाटीवरती पसरलेल्या कचऱ्याचं साम्राज्य मागच्या महिन्याभरापासून आपण या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेत आहोत। मात्र रियालिटी चेक करत असताना आजच्या 24व्या दिवशी देखील जैसे थे परिस्थिती आजही आपल्याला या जुहूच्या समुद्रकिनारी पाहायला मिळते। कारण कचऱ्याने या ठिकाणी अक्षरशः आपण पाहू शकतो की समुद्रकिनारी अकराळ विक्राळ रूप जे आहे ते धारण केलेलं आहे। आणि हा कचरा उचलण्यासाठी नुसतं मनुष्यबळ नाही तर पालिका प्रशासनानं यंत्रणेमध्ये वाढ करणं गरजेचं आहे। पण ती यंत्रणा आजही वाढवण्यात आलेली नाहीये। वारंवार पालिका प्रशासनाकडून अनेक दावे जे आहेत ते केले जात आहेत। काही फोटो व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवले गेले। मुंबईकरांना कुठेतरी सांगण्यात आलं की जुहू चौपाटी संपूर्णतः कचरा मुक्त झालेली आहे आणि कुठेतरी मुंबईकर देखील या सगळ्याच परिस्थितीचा दिलासा व्यक्त करत आहेत। अशा पद्धतीचं सोशल मीडियावरती पालिका प्रशासनानं एक ट्विट केलेलं होतं। पण ही सत्य परिस्थिती आजही आपण पाहतोय की 24व्या दिवशी संपूर्णतः आपण पाहतोय की प्लास्टिकचा कचरा असेल किंवा विविध प्रकारचा कचरा आजही आपल्याला जुहूच्या समुद्रकिनारी पाहायला मिळतोय। सहाय्यक आयुक्त जे आहेत चक्रपाणी आळे यांना एक पत्र काढलेलं होतं। मनुष्यबळ असेल किंवा यंत्रणेमध्ये वाढ करून तात्काळ इथला जो कचरा आहे तो लवकरात लवकर काढण्यात यावा, अशा पद्धतीचं पत्र जे आहे ते काढलेलं होतं। पण मात्र या पत्राला नुसतंच केराची टोपली जी आहे ती दाखवण्यात आलेली आहे, कारण ही सत्य परिस्थिती आपल्या समोर आहे। मात्र आज 24वा दिवस उजळलेला आहे। आज देखील पालिका प्रशासनाला पूर्णपणे जाग आलेली नाहीये। त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय की इथले सर्वसामान्य नागरिक असतील, कोळी बांधव असतील, ज्यांच्या व्यवसायावरती मोठा परिणाम झालेला आहे, सगळे चिंता व्यक्त करत आहेत। त्यामुळे पालिका प्रशासनाला नेमकी कधी जाग येणार आणि कधी मुंबईकरांची एकीकडे ही फसवणूक करणं थांबवून मात्र प्रत्यक्षात कामासाठी उतरून पालिका प्रशासन कधीपर्यंत हे कचरा साफ करते, याकडे लोकशाही मराठीची करडी नजर असणार आहे। प्रोड्यूसर राजेश मनियार, मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। हाई टाइम में वापस डम वहीं कर रहे, डम वहां से लेके जा रहा है। डम करना ही नहीं है, सीधा ट्रक में डालना चाहिए। कल मैंने देखा 10 बजे गया जब ये सब ट्रक आ रही थी वहां से। नहीं तो मैं देखता हूँ तो ट्रक वहीं खड़ी रहती थी 4-5, और यहाँ से भर के वहां जा रहा हो, ट्रैक्टर भर के, ट्रैक्टर 2 ही तो ट्रैक्टर है। कैसा है मेन मशीन जो है ना बॉब कार्ड वो वाला 2-4 लेना चाहिए। नहीं तो प्राइवेट कॉन्ट्रैक्टर को एक हफ्ते में 2-4 दिन दे दो और खत्म करो ना। पैसा तो है, इतना टैक्स ले रहे, सर्वे असेसमेंट टैक्स भर रहे सब लोग। हाँ तो जरा प्राइवेट में एक बार कर देना चाहिए। कुठे काम होते बघा ना, इकडे किती कचरा आहे। हा काम करते काय लोक, काम करते तर बरोबर करते, सर्व होते ना। इकडे चौपाटीवर आहे गाडी खडी आहे, मग कचरा ते उचलत नाही, कचरा इथे ठेवते, परत पाणी परत कचरा जाणार आतमध्ये। ते बिल्डिंग बनते ना, त्याचा कचरा सर पाणी आहे। फोटो काढला, घेऊन गेला, हा एवढं काम केलं, बस झाला त्यांच्या। सर्व कचरा येतो इकडनं दांड्यावरून आणि आपला बाणवरून, सर्व कचरा तिकडनं इकडे येतो आणि इथे जमा होते। पहिलं चौपाटीला जमा होतं, आता तिकडनं कचरा साफ झाला, आता इकडे आला जीव तारा आणि इकडे पर्यंत त्रास लय होते। पण त्याचा काय मेन प्रॉब्लेम आहे ना तो टॅकल करायला पाहिजे। दरवर्ष असंच राहणार नाही तर, आणि नागरिकाला ना म्हणजे समजायला पाहिजे कसं काय ये बाहेरगावी कशाला नाही होत असं। बाहेरगावी म्हणजे लय स्ट्रिक्ट असतात आणि बघायला कोण असतात, तिथेच म्हणजे फाईन बिन लावलं ना तरच म्हणजे सुधार येणार, नाहीतर सुधार नाही येणार। म्हणजे आपल्याचं घर साफ ठेवणार पण बाहेर सगळं खराब करणार बस। बीएमसी मध्ये पहिला करप्शन बंद करा। करप्शन सगळीकडे आहे, म्हणून हे सगळं झालेलं आहे। लोग कितना कचरा फेंक रहे हैं, बीएमसी कोई भी कदम नहीं उठा रही है। ऊपर से इतना सारा टैक्स पे करके भी कोई फायदा नहीं है। इतना सारा फंड मिलता है, आप लोग लगाओ ना, यहाँ पे फाइन लगाओ सब, तो लोग मानेंगे। अदरवाइज कुछ होने वाला नहीं है। सिचुएशन जैसे के जैसे गंदा ही रहने वाला है। ये क्या बोलते हैं, क्लीन इंडिया करके क्या मिल रहा है मुझे पता नहीं चल रहा है। आप देख लो यहाँ पे सब दिख रहा है। जुहू पे तो कहीं पे भी मुझे डस्टबिन नहीं दिखाई दिया आज तक। तो लोगों को अवेयर
अवेयर करना भी जरूरी है। अवेयर करने से ज्यादा आप फाइन लगा दो तो वो लोग सुधर जाएंगे अपने आप, अदरवाइज ये नहीं होने वाला। और बीएमसी क्या कर रही है मुझे नहीं पता है। गटर भी खुले पड़े हैं तो ये कचरा तो बहुत छोटी बात है उसके लिए। जो भी पॉलिटिशियन है वो झाड़ू कहाँ लगाते हैं, जहाँ साफ जगह होता है झाड़ू लगाते हैं। वैसे भी ये बेचारे जो है वो जेन्युइनली काम करते हैं। एक गाड़ी से इतने बड़े जू में कैसे साफ होगा बताओ। रोज अभी वॉक करने भी आते हैं तो ये हम लोग को फेस करना ही पड़ता है ये दिक्कत। हम लोग अच्छे सांस लेने के लिए, ब्रीथ करने के लिए आते हैं तो ये प्लास्टिक ब्रीथ करके जाएंगे, व्हाट इज द यूज ऑफ दैट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।